मॅनहोलचा विषय मी आधी सांगितला की ते सगळं झाकण उघडलेलं होतं, तिथे माणूससुद्धा हजर होता, पण तो त्या बाजूला होता होलच्या, इकडनं समोर माणूस फोनवर बोलत बोलत आला, तो डायरेक्ट त्या खड्ड्यामध्ये गेला. म्हणजे आत्ता पण मी तुम्हाला सांगतो, सगळ्या जे मॅनहोल आहेत त्याच्यावर माणसंच त्या ठिकाणी उभी आहेत. झाडांच्या बाबतीत आपण जो उल्लेख केला, मी आपल्याला सांगेल की वर्षभरात जेवढी झाडं पडतात 700-750 मुंबईमध्ये, आता या 2-3 दिवसामध्येच, म्हणजे कालपर्यंत 350 झाडं पडली, आज किती पडतील ते सांगता येईल. म्हणजे त्या 1-2 दिवसामध्येच तेवढी पडलेली आहेत, कारण वाराच तेवढा आहे, पाऊस तेवढा आहे. पावसाने तर विक्रम केलेला आहे. म्हणजे महिन्याभरात जुलैमध्ये मागच्या वेळेला जेवढा पाऊस पडला त्याच्या आधी पडलेला असेल तो 3 दिवसामध्ये पडलेला आहे. मग आता याला आपण थांबू नाही बरं, पावसाचं कारण आहे, पण मान्सून पूर्व जी कामं होणं अपेक्षित असतात ती झाली नाही. नैसर्गिक आपत्ती आहे. आपत्ती मला सांगा, आता झाडं, आता इतकं वादळच एवढं आहे, काल ताशी 50 ते 60 किलोमीटर वेगाने पावर राहतो, आज तोच 80-90 पर्यंत गेलेला आहे. आता अशा परिस्थितीमध्ये झाडं पडणं हे स्वाभाविक आहे, मी आपल्याला सांगितलं, आणि राज्यभर हे होतं आहे, इथेच नाही मुंबईमध्ये. मला असं वाटतं की आता ही नैसर्गिक आपत्तीच आहे, एक मोठं आव्हान आपल्यासमोर आहे, संकट आपल्यासमोर आहे. त्यामुळे सगळं शासनावर प्रशासनावर तो आपण संपून दिलं की बाबा यांनी काय केलं, यांनी काय केलं. झाड तोडायला गेलं तर ते पण निसर्गप्रेमी म्हणतात की झाड तोडू नका, तोडलं तर का तोडलं, नाही तोडलं तर का तोडलं नाही. आता हे खालून झाड दिसू झालं असेल आणि ते अचानक वाऱ्याने पडलं तर ते आपल्याला आधीची कल्पना येत नाही. खरं म्हणजे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आजच सांगितलं की या बाबतीमध्ये चांगले तज्ज्ञ जे असतील या क्षेत्रातले त्यांचाही सल्ला घ्या, त्यांना विचारा की ते काय करता येईल, का असं होतं आहे, हे पण आपण विचारलं. हो, पण सर नैसर्गिक